मित्रांनो, तुम्हाला जर पावसाळ्यात मिरचीची लागवड करायची असेल, त्याचबरोबर बोकड्या रोग असेल, चुरडा-मुरडा रोग असेल, त्याचबरोबर इतर जे व्हायरस आहेत त्याच्यामध्ये LCV व्हायरस असेल, त्याचबरोबर CVMV व्हायरस असेल, यासारखे जे व्हायरस आहेत या व्हायरसांना प्रतिकार करणारे, त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे तग धरून ठेवणारी इतर बुरशीजन्य रोगांप्रती सहनशील अशा व्हरायटीची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण की मित्रांनो, इतर ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोग असतील, त्याचबरोबर इतर काही जे रोग असतील यांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पावसाळ्यासाठी जबरदस्त उत्पादन क्षमता असलेली, त्याचबरोबर इतर जे रोग आहेत, मिरचीवर येणारे जे मुख्य रोग आहेत यांना प्रतिकार करणाऱ्या टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, पावसाळी मिरचीच्या टॉप व्हरायटींचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नंबर 1 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो प्राईड 151. मित्रांनो, प्राईड 151 ही व्हरायटी जी आहे, ही व्हरायटी बोकड्या रोग असेल, चुरडामुरडा रोग असेल म्हणजेच CVMV रोगाला प्रतिकार करणारी अत्यंत नावाजलेली ही व्हरायटी मानली जात असते. मित्रांनो, या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे 8 ते 10 सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला एका फळाची लांबी तुम्हाला या व्हरायटीची बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सर्वसाधारण या मिरचीच्या रंगाचा जर आपण विचार केला तर गडद हिरवा रंग आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो. जबरदस्त तिखट आणि उच्च उत्पादन क्षमता असलेली ही एक नामांकित व्हरायटी मानली जात असते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला एकंदर पावसाळ्यात जर मिरचीची लागवड करायची असेल तर तुम्ही प्राईड 151 या व्हरायटीची चांगल्या प्रकारे निवड करून उत्पादन घेऊ शकतात. मित्रांनो, या व्हरायटीमध्ये फळाचा व्यासाचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण 1 सेमी व्यास आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो. त्यामध्ये मित्रांनो, नंबर 2 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे HPH 5531. मित्रांनो, सिजिंटा कंपनीची HPH 5531 ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. या व्हरायटीचा एकंदर आपण विचार केला तर मध्यम तिखट ही व्हरायटी आपल्याला बघायला मिळत असते. त्याचबरोबर मध्यम हिरवा रंग या व्हरायटीचा आहे. सर्वसाधारण या व्हरायटीच्या उत्पादनाचा प्रति एकर आपण जर विचार केला तर 12 ते 15 टनापर्यंत एकरी आपण उत्पादन सिजिंटा कंपनीच्या HPH 5531 या व्हरायटीचं आपण उत्पादन घेऊ शकतो. यामध्ये मित्रांनो, हे जे उत्पादन आहे हे उत्पादन ओल्या मिरचीचं उत्पादन आहे. हे उत्पादन पूर्णपणे खत व्यवस्थापन किंवा इतर काही फवारा किंवा इतर काही स्प्रे असेल, त्याचबरोबर हवामानावर हे उत्पादन पूर्णपणे अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, HPH 5531 सिजिंटा या व्हरायटीची लागवड केल्यानंतर साधारणतः 65 ते 70 दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येत असते. मित्रांनो, ही व्हरायटी देखील पावसाळ्यात उत्पादन चांगल्या प्रकारे देते. त्याचबरोबर इतर जे रोग आहेत रोगांप्रती चांगल्या प्रकारे सहनशील आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सिजिंटा कंपनीची 5531 ही व्हरायटी लावून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात जास्त नावाजलेली त्याचबरोबर नंबर 3 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे कलश शेळीची तलवार. मित्रांनो, तलवार ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली आहे. बाजारभावाला चांगली असते, उत्पादनाला चांगली आहे. एकंदर या व्हरायटीचा विचार केला तर लागवडीपासून 55 ते 60 दिवसामध्ये तयार होणारी ही व्हरायटी आहे. गडद हिरवा रंग आपल्याला या व्हरायटीमधून बघायला मिळत असतो. शिवाय या व्हरायटीची जी लांबी आहे, फळाची लांबी आहे ती 7 ते 8 सेंटीमीटरपर्यंत तलवार या व्हरायटीची आपल्याला बघायला मिळत असते. त्याचबरोबर मित्रांनो, ही व्हरायटी जी आहे ती LCV जो नावाचा व्हायरस आहे या व्हायरसप्रती अत्यंत सहनशील ही व्हरायटी मानली जात असते. त्याचबरोबर पावसाळ्यात ही व्हरायटी लागवडी योग्य ही व्हरायटी आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कलश शेळीची तलवार ही व्हरायटी देखील पावसाळ्यात लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही या व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतात. त्यामध्ये मित्रांनो, 5व्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो AK47. मित्रांनो, AK47 ही देखील पावसाळ्यासाठी अत्यंत सहनशील व्हरायटी मानली जात असते. याच्यामध्ये चुरडामुरडा रोग असेल, भुरी असेल, त्याचबरोबर बोकड्या रोग असेल, या रोगावर अत्यंत प्रतिकार करणारी ही व्हरायटी मानली जात असते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही AK47 या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात. मित्रांनो, AK47 या व्हरायटीचा विशेष जर आपण बघितलं तर या व्हरायटीची फळाची जी लांबी आहे ती 6 ते 8 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला बघायला मिळत असते. त्याचबरोबर त्या मिरचीचा जो व्यास आहे तो 1 सेंटीमीटरपासून ते जास्तीत जास्त 1.2 सेमीपर्यंत तुम्हाला या व्हरायटीचा व्यास बघायला मिळत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हरायटीची लागवड केल्यापासून सर्वसाधारण 60 ते 65 दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी AK47 ही व्हरायटी येत असते. त्यामुळे मित्रांनो, AK47 या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, 6व्या क्रमांकाची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो ज्वेलरीची देखील पावसाळ्यात लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात. ज्वेलरी ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे. त्याचबरोबर इतर जे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यामध्ये बोकड्या रोग असेल, चुरडामुरडा रोग असेल किंवा इतर काही जे रोग आहेत या रोगांप्रती चांगल्या प्रकारे सहनशील असल्यामुळे तुम्ही पावसाळ्यात याची देखील लागवड करू शकतात. मित्रांनो, याची लागवड केल्यानंतर या व्हरायटीचं विशेष
जर बघितलं तर साधारणतः 60 दिवसांनी या व्हरायटीची तोडणी ही येत असते। त्याचबरोबर मित्रांनो सर्वसाधारण एका फळाची लांबीचा जर आपण विचार केला ते 14 ते 16 सेंटीमीटर पर्यंत या फळाची लांबी आपल्याला बघायला मिळत असते। मित्रांनो ही व्हरायटी चांगल्या प्रकारे उत्पादन देते, त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। त्याचबरोबर मित्रांनो जी 7व्या क्रमांकाची व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो सोनल ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे। पावसाळ्यात चांगल्या प्रकारे ही व्हरायटी पामकत असते, म्हणजे वाढ होत असते। त्याचबरोबर इतर काही जे रोग आहेत त्या रोगांना चांगल्या प्रकारे सहनशील ही व्हरायटी मानली जात असते। सर्वसाधारण या फळाची लांबी जर आपण या व्हरायटीचा विचार केला 13 ते 14 सेंटीमीटर पर्यंत लांबी आपल्याला बघायला मिळत असते। त्याचबरोबर मित्रांनो LCV असेल, त्याचबरोबर CVMV गुबड्या रोग असेल, त्याचबरोबर इतर काही जे रोग आहेत त्या रोगांप्रती अत्यंत सहनशील ही व्हरायटी मानली जात असते। हिचा रंगाचा जर आपण विचार केला तर पिवळसर थोडासा हिरवा रंग आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो। या व्हरायटीचं जबरदस्त उत्पादन क्षमता या व्हरायटीची मानली जात असते। त्यामुळे मित्रांनो तुम्ही सोनलची देखील लागवड करू शकतात। सोनलचं एक विशेष म्हणजे लागवडीपासून साधारणतः 50 ते 55 दिवसामध्ये पहिल्यांदा हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही ह्या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटींसोबत तुम्ही नोवेलची गिरीशा असेल, त्याचबरोबर अशोकाची तेजा असेल, या व्हरायटींची तुम्ही लागवड करू शकता। त्याचबरोबर काश्मीरी मिरची आहे हिची देखील तुम्ही पावसाळ्यात लागवड करू शकता, चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। मित्रांनो या ज्या एकंदर मी व्हरायट्या सांगितल्या आहेत या व्हरायटींची निवड करून तुम्ही पावसाळ्यात कुठल्याही एका व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात। मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।